वॉइस ऑफ मीडिया, VOM इंटरनॅशनल फोरम, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये किंवा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मान्य मंत्री श्री मंगल प्रसाद लोढा सर, त्याचबरोबर कल्याणकर सर, प्रसन्न जोशी, विशाल पाटील, प्रसाद काथे, रविकांत तुपकर, चंद्रमोहन साहेब, अनिल मस्के आणि आमचे मित्र ओमप्रकाश शेटे, आमचे सर्वांचे मित्र संदीपजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधूंनो भगिनींनो, 2च मिनिटाचं आहे, 2च मिनिटात संपवतो. 120 सेकंद आहेत. आज महाराष्ट्र भूषण हा सन्मान स्वीकारताना माझ्या मनात सर्वप्रथम कृतज्ञतेची आणि नम्रताची भावना आहे. हा सन्मान मी केवळ वैयक्तिक यश म्हणून पाहत नाही. माझ्या मते हा समाजाने प्रशासनावर ठेवलेल्या विश्वासाचा गौरव आहे. शासन सेवेत काम करताना मला नेहमी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रशासनाची खरी ताकद ही अधिकारात नसते, तर सामान्य माणसाच्या विश्वासात असते. प्रशासनाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एखाद्या कुटुंबाची आशा, एखाद्या शेतकऱ्याचे भविष्य किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न जोडलेले असते. म्हणून प्रशासनातील प्रत्येक पाऊल हे संवेदनशीलतेने, प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीने उचलले पाहिजे असे मला नेहमी वाटते. हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक आनंदाचा क्षण नाही, तर तो पुढील वाटचालीसाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि असा एक क्षण आहे. हा सन्मान माझ्या नावावर असला तरी त्यामागची प्रेरणा आणि विश्वास ही या राज्यातील व या देशातील सर्वसामान्य नागरिकांची आहे. आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणे हीच माझ्यासाठी महाराष्ट्र भूषण म्हणून आलेली अधिकची जबाबदारी आहे असे मी समजतो. या क्षणी मला घडवणाऱ्या माझ्या आई वडिलांचे संस्कार, भाऊ बहीण व कुटुंबाचे पाठबळ, नातेवाईकांचे प्रोत्साहन, मित्रांचे प्रोत्साहन व वेळ प्रसंगी दिलेला कटू सल्ला, सहकारी अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य आणि हा सन्मान प्रदान करणाऱ्या सर्व संस्थेचे मी कृतज्ञतेने स्मरण करतो आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.